नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तालुक्यातील नागझरी, धनबर्डी, खोखो या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यासाठी 4,85,00,000 रुपये मंजूर करण्यात आले होते। मात्र 6 महिने उलटल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही। याच्यात अजब किस्सा म्हणजे ठेकेदाराने या रस्त्याचे काम 100% पूर्ण झाले असून 3 कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून 41 लाख रुपये काढून घेतले आहे। मात्र संबंधित विभागातील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रस्त्याची कुठलीही पाहणी न करता बिल अदा कसं केलं असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहे। ठेकेदाराने इथेच न थांबता काम प्रगतीपथावर असून पुढील कामासाठी 2,58,00,000 निधीची मागणी देखील शासनाकडे केली आहे। तालुक्यात हा एकमेव रस्त्याच्या कामाचा भ्रष्टाचार झाला असे नाही। आदिवासी विकास विभागांतर्गत अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तसेच प्रशासनाच्या नाकेखाली इतका मोठा भ्रष्टाचार प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्य आहे का असा प्रश्न देखील सामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहे। शासनाने या रस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, तसेच प्रशासनात बसलेले भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असून अजूनपर्यंत ग्रामस्थांची व्यथा ऐकण्यासाठी कुठलेही प्रशासनातील अधिकारी पोहोचले नसल्याची माहिती समोर आली आहे। शासन गावाच्या विकासासाठी जो निधी देतो तो पूर्णतः वाया गेला असल्याचे स्पष्ट दिसत असून शासनाने लवकरात लवकर चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावे, तसेच पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी दापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच यांनी केली आहे। नमस्कार, माझे नाव जयराम मोतिया कुवर, मी लोकनियुक्त सरपंच दापूर। आज आम्ही इथे खोकसा, दानबर्डी, नागझरी रोडच्या वरती आलेलो आहे। तिथे जवळजवळ 485 लाख रुपये खर्च दाखवलेला आहे। त्याच्यातून 40% खर्च केलेला आहे आणि परत त्यांनी 60% मागणी केलेली आहे 60% खर्चाची, परंतु इथे 0% काम झालेले आहे। तर असे प्रशासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणतेही काम असे डोळे झाकपणे होऊ नये आणि असा अंधारात कोणत्याही खेडेगावात या नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात असे कामे, बोगस कामे होऊ नये की जिथे झालेले मंजुरी आहे काम आणि बिलही काढून घेतलेले आहे आणि परत काम न होता आणि परत मागणी होते आहे, असे काम होऊ नये भविष्य काळात। आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं, वरून कलेक्टर मॅडम किंवा सगळ्यांनी इथे लक्ष द्यावं ही एक नम्र विनंती आहे। पावसाळ्यात रंगावली नदीला पूर येत असतो, यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असते। तसेच पावसाळ्यापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी परिसरातील विद्यार्थी देखील करत आहे। काय नाव आहे दीदी तुझं? अश्विनी प्रभू गावित आहे माझं नाव। आम्हाला शाळेत जायला खूप अडचण पडते। पावसाळ्यात पूर आला की शाळेत जाता नाही येत आणि आम्हाला इकडे पूल पाहिजे। पावसाळ्यात आम्हाला शाळेत जावं असं रस्ता पण पाहिजे, बस यावं असं आमच्या गावात बस पण पाहिजे। आमच्या गावाला रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे। पावसाळ्यात बाजार करण्यासाठी देखील रस्ता राहत नसल्याने शासनाने लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी आमच्या गावाला रस्ता आणि नदीवरील पूल बांधून द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे केली आहे। सिंधुबाई दिलीप गावित धनबर्डी। काय अडचण आहे तुमच्याकडे रस्ता नसल्यामुळे? काय प्रॉब्लेम येतात? हे खूप कोई रस्ता नहीं था, बांधी दहा से ते नाजू हो गए बांधी। रस्ता नसल्यामुळे काय काय प्रॉब्लेम येतात तुम्हाला? मग पावसा खूप अडचण पडे, बाजार जा भी खूप नाही, काही शाळेवाळा पहायला भी खूप तकलीफ पडे, काही एकटा आजारी येते दवाखान्यात खूप तकलीफ पडे। काय मागणी काय आहे तुमची? रस्ता आम्हाला सडको जोजे, फुल भी जोजे, मनाव टाकू है। काय अडचण काय आपल्याला? खूप आम्हाला अडचण है, रस्तो न हारो है, फुल नाही है, काय आजारी पडे तिहा ले जाहाटे खूप अडचण है। न फुल बांधी दहा आखते हैं, कहीं न बांधे मंजूर ये नहीं आखते हैं, और नहीं जाते हैं पास कहीं नहीं हो पास आम्हाला खूप अडचण है।
काय व्हायला पाहिजे, काय मागणी आपली मग? फुल जोजे माहारी माहारी पाय पड़े पड़े तैयारी हो जान जोजे सड़को हारो हो जान जोजे। ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार।